सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, खंड चिंतन विठोबाचे। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घड त्याची सेवा, तुका
वाहने मज घडत्याची सेवा, तरी माझा दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तथे भीमरथं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागततिष्ठं तमानन्दवल्लं, परब्रह्मलिङ्गं बाबाजी सद्गुरु दास तुकार, कलावन्य जीवो भराथावतारम, कलंकं कटिजोधिकामो दिवक्त्रं, कलानीश्रमादात्मनोदातमक्षं, समाधिसमुचिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा.
पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती. कर जोडितो कते काळी आपण सावे जवळी. विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भूमी. वैराग्य रागरसिक चित्रप्रकाशक सूर्यसंत जगद्गुरु जगत वर्णनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज चिंतन रूपी सेवेकरिता निवडला. आणि चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला असून या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात की जो कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता कायम धन्य आहेत. विठ्ठल पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने सुंदरशी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवरांना. गुरूंचे नाव मुखाने घेऊ नये परंतु मी सांगितले नाही तर तुम्हाला कळणार कसे. माझे गुरु वैकुंठवासी भागवताचार्य हरिभक्तपारायण उद्धव महाराज कोडे, हरिभक्तपारायण शीतलताई, गायन विशारद हरिभक्तपारायण शिवाजी महाराज चिंताके आणि संदीप महाराज धाकणे. चौथा नमस्कार आमचे लक्ष्मण काका यांना ज्यांनी मला इथे कीर्तन करण्यास संधी दिली. आणि शेवटचा नमस्कार श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेला व सर्वच कमिटी मेंबरला ज्यांनी आज मला इथपर्यंत आणलं. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्ताचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच पवित्र इंद्राणीच्या काठी श्री संत ज्ञानोबा तुकोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती देहू अलंकापुरी. नवे नवे तर अख्खी महाराष्ट्र भूमी आणि ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये असलेलं आपलं हे छत्रपती संभाजीनगर आणि ह्या संभाजीनगरमध्ये असलेलं आपलं हे चौधरी कॉलनी. आणि या कॉलनीमध्ये भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा भव्य दिव्य असा खंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज 4थ्या दिवसाची, खरं तर माझी 3ऱ्या दिवसाची होती, पण काही कारणास्तव 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली. हे माझं परमभाग्य समजते. आज मला मृदुंगाला साथ करणारे आमचे हरिभक्तपारायण शशिकांत महाराज असतील, इकडे गायनाचार्य आमचे आगळे महाराज असतील, सुनील महाराज असतील, आमचे कृष्ण महाराज असतील, तसेच वैजनाथ महाराज असतील, इकडे अंकुश महाराज असतील, महाराज असतील ना काय अशोक महाराज असतील, तसेच आमच्या काळेताई असतील. सर्वच आज मला गायनाला खूप सुंदर साथ करतात. सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आमचे आज पिटीला साथ करणारे माझे गुरुवर्य हरिभक्तपारायण शिवाजी महाराज चिंताके असतील, आमचे विना घेतलेले बाबा हरिभक्त बनसोडे बाबा असतील, आमचे टाळकरी सर्व श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वच माझे बहिणी आणि भाऊ असतील, आमचे चौकदार बाबा असतील, तसेच आमचे धार्मिक व्हिडिओ शूटिंगवाले असतील. त्यांच्या तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. परंतु प्रश्न निर्माण होतो हिताच्या ठिकाणी जागा असणं म्हणजे काय. ज्याच्याकडे खूप मोठी सत्ता संपत्ती आहे तो हिताच्या ठिकाणी जागा आहे असं म्हणाल तर कोटी घरी जेथे
काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगत असे गौरी गेली नाही. एवढी मोठी संपत्ती असताना रावण आपल्या बरोबर कवडी सुद्धा नेऊ शकला नाही. याची स्वतः संपत्तीमध्ये जीवाचं हित सुरू नाही. जर स्वतः संपत्तीमध्येच जीवाचं हित सुख असतं तर राजे महाराजे आपलं राज्य सोडून राणावनात तपश्चर्या करण्यासाठी गेले नसते. सिकंदराने जग जिंकलं. आपल्या आईकडे आला आणि म्हणायला लागला मी जग जिंकलं. त्यावेळेला सिकंदराच्या आईने सांगितलं, अरे बाळा तू जग जिंकलं पण जगात असा एक शत्रू आहे त्याला तू हरवू शकला नाहीस. त्याचं नाव आहे काय? जगा काळ खाया आम्ही नाथा दिला काळ. संत महात्म्यांनी काळाला जिंकलं. सिकंदराच्या लक्षात आलं आपण जग जिंकलं पण काळाला जिंकू शकलो नाही. त्यामुळे त्याने आपल्या मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलं की मी मेल्यानंतर माझे दोन्ही हात कफनाच्या बाहेर काढून ठेवा. कोणी विचारलं असं का? तर त्यावेळेला त्याने उत्तर दिलं, या सर्व जगाला कळू द्या सिकंदराने जग जिंकलं परंतु मरताना रिकाम्या हाताने गेला हा संदेश जगाला दिला विठाला. स्वतः संपत्तीमध्ये जीवाचं हित सुरू आहे. मग कुठे? तर भगवंताजवळ जीवाचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. तर देवाच्या चिंतनामध्ये जीवाचं हित सुख आहे. मग आपण या संसारामध्ये शोधत बसतोय. आपण जर सर्वांना म्हणाव की देवदेव करा देवाच्या चिंतनामध्ये हित आहे ते म्हणतात देवच नाही. आपण त्यांना म्हणा देव का नाही ते म्हणतात देव दिसत नाही या अर्थी देव नाही. आपण त्यांना विचारावं मला सांगा त्यातील ते दिसतं का? दिसतं का? फुलातील सुगंध दुधातील तूप दिसत नाही पण त्या गोष्टी नाहीये असं तुम्ही म्हणता का? आपण त्यांना सांगावं की बाबा वाटून बघ त्यातील तेच दिसेल. नाकाला लावून बघ फुलातील सुगंध कळेल. मंथन करून बघ दुधातील तूप दिसेल. तसंच सत्संग करून बघ देवातील देव कळेल. परंतु संसार करत असताना आपल्याला कोणती गोष्ट बरोबर आहे आणि चुकीची आहे हे ओळखताच येत नाही. एक वेळचा प्रसंग आहे. जावई सासूरवाडीला आला. आदर सत्कार झाला. सासूबाई स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आता तितक्यात पोस्टमॅन पत्र घेऊन आला. सासूबाईने ते पत्र घेतलं आणि विचार केला आपल्याला तर काही पत्र वाचता येत नाही. शेजारचीकडे जाण्यापेक्षा आपला जावायला त्याच्याकडनं वाचून घेऊ. जावायच्या हातात पत्र दिलं. जावाईने पत्र उघडलं आणि पत्राकडे पाहून विचार करू लागला जर शाळा शिकलो असतो तर ही नौबत आली नसती. आणि त्या पत्राकडे पाहून रडू लागला. आता तिकडनं सासूबाईंनी बघितलं की अरे आपल्या जावाई पत्राकडे पाहून रडतोय. नेमकी पत्र काहीतरी दुःखाचंच असणार म्हणून तीही रडायला लागली.
तिचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारीणबाई तिथे आली. शेजारीणबाईने बघितलं, सासूबाई रडते, जावाई रडतोय, नेमकी काहीतरी दुःखाची घटना घडलेली असणार. तीही रडायला लागली. गावातल्या गंगूबाई, सिंधुबाई आणि ठक्कूबाई तिघी जणी आल्या. तिघीही रडायला लागल्या. काही वेळानंतर मग शिकलेली हुशारबाई तिथे आली. तिने ठक्कूबाईला विचारलं, का गं बाई, का रडतेस? ती म्हणते, मला काहीच माहित नाही, सिंधुबाई रडते म्हणून मी रडते. तिला विचारलं, तू का रडते? ती म्हणते, मला पण काहीच माहित नाही, गंगूबाई रडते म्हणून मी रडते. बरं, गंगूबाईला विचारलं, तू का रडते? ती म्हणते, मला पण काहीच माहित नाही, शेजारची बाई रडते म्हणून मी रडते. बरं, तिला विचारलं, तू का रडते? ती म्हणते, सासूबाई रडते म्हणून मी रडते. बाई, सासूबाईला विचारलं, तू का रडतेस? ती म्हणते, बाई, माझा जावाई रडतो म्हणून मी रडते. शेवटी जावायलाच विचारलं, तू का रडतो? तर म्हणतो, मला वाचताच येत नाही म्हणून मी रडतो. विठ्ठला. मला सांगायचं एवढं, आपण संसार करत असताना आपल्याला कुठली गोष्ट बरोबर आहे, कुठली सिच्युएशन बरोबर आहे हे कळत नाही. म्हणून या संसारामध्ये गुरफटण्यापेक्षा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करून आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा. आणि हिताच्या ठिकाणी जागे राहिल्याच्या नंतर काय होईल तर त्यांचे माता पिता धन्य राहतील. अभंगाचा पहिला आपुला पाय, आपुली आई आपल्या हिताचे जागता धन्य माता पिता तयार. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. परंतु आपल्याला ते 3 वर्ग पाहायला मिळतात: झोपलेला, जागता आणि जागवणारा. झोपलेला म्हणजे तुम्ही झोपलेले का?
आता असेल बघा तुमच्या आजूबाजूला कुठे दिसतंय का? नका कोण नाही झोपलं. झोपलेला म्हणजे अज्ञानरूपी अंधकारामध्ये जो जीव शयन करतो त्याला झोपलेला असं म्हणतात. आणि ह्या झोपलेल्या जीवाला जागवायचं काम कोण करतं? संत महात्मे करतात. संत काय म्हणतात? उठा जागे भारे आकाश भावी चरणी ठेवा माता सुखवी त्याचा जन्माचा. उठा जागी व्हा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि जन्म मरणाचा जो कोणता फेरा आहे तो चुकवा. त्या संत महात्म्यांनी खरंच महाराज आपल्यावर केवढे उपकार आहे ते आपल्याला कायम जागवण्याचा प्रयत्न करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते. हा झाला जागवणारा वर्ग. आणि तुकोबर आहे आजच्या अभंगात ज्या वर्गाचं वर्णन करतात तो म्हणजे जागता, देवाला आपलंसं करणारा. परंतु देव असाच आपला होऊन जातो का? नाही. आपल्याला जर एखाद्या भाड्याच्या घरात राहायचं असेल तर त्यात आधी भाडेकरू जे राहत असतील त्यांना घालवावं लागतं, तेव्हा दुसरे भाडेकरू तिथे येऊन राहू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या मनरूपी घरामधले काम क्रोध रूपी जे भाडेकरू आहेत
करतं तर संत महात्मे करतात. मग संत महात्मे कुठे जन्म घेतात? जे कुळ पवित्र, जो देश पावन असेल तिथेच हे संत महात्मे. संत महात्मे जे कुळ पवित्र आहे, जो देश पावन आहे तिथेच जन्म घेतात. आणि असाच पवित्र जे कुळ आहे, या कुळामध्ये जर सात्विक कन्या पुत्रांनी जर जन्म घेतला तर त्यांचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. याचाच विचार तुकोबऱ्या भंगाचा. या चरणामध्ये तुकोबऱ्या काय म्हणतात? जे कोणी सात्विक कन्या पुत्र आहे, कुठल्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, त्यांचा हरिक देवाला वाटतो. परंतु जर आपण नीट बारीक बघितलं तर आपल्या लक्षात येईल तुकोबऱ्या आधी कन्या म्हणतात तर नंतर पुत्र म्हणतात. आधी कन्या का बरं म्हणतात? कारण तो प्रत्येक पुरुष त्या स्त्रीच्या पोटी जन्माला येतो, म्हणून आधी कन्या म्हणतात. प्रत्येक कामयाब पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, म्हणून तुकोबऱ्यांनी आधी कन्या तर नंतर पुत्र असा उल्लेख केला. विठ्ठल. एक वेळचा प्रसंग आहे महाराज. एक बाप आपल्या छोट्याशा मुलीला आपल्या खांद्यावरती घेऊन वाडीला निघाला. एक दिवशीचा प्रसंग आहे. कडक तापलेलं ऊन आहे. त्या घामाघूम झालेल्या बापाने आपल्या मुलीला आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. त्या बापाच्या पायामध्ये चप्पल नाहीये, तो वारी करतोय आणि वारी करत असताना त्या बापाला ते स्वामी रामतीर्थ भेटतात. ते म्हणतात, अहो तुम्ही खूप दमलेले आहात, तुम्हाला खूप घाम आलेला आहे, काही वेळासाठी तुमची मुलगी माझ्या खांद्यावरती द्या ना. त्यावेळेला तो बाप म्हणतो, नाही स्वामी, ही माझी मुलगी आहे. मुलगा असता
तर दिला असता, पण माझी मुलगी आहे, माझ्या मुलीला तुमच्या खांद्यावरती देऊ शकत नाही. असं म्हणतात ना, कुठल्याच बापाला आपल्या मुलीचं ओझं होत नाही, आणि ज्या बापाला आपल्या मुलीचं ओझं होतं तो बापच नाही. विठ्ठल. मुलीचं प्रेम खरंच आगळं वेगळं असतं. एक बाप होता, असाच कोपऱ्यामध्ये बसलेला होता, भांडण झाले म्हणून. ती मुलगी, छोटीशी मुलगी आपल्या बापाकडे जाते आणि म्हणते, बाबा जेवण करून घ्या ना. बाप म्हणते, नाही बाळा, मला भूक नाही, मी नंतर करीन, तू करून घे. ती मुलगी जाते, थोड्या वेळाने परत येते, म्हणते, बाबा जेवण करून घ्या ना. बाप म्हणतो, नाही, तू करून घे. मुलगी म्हणते, तुम्ही नाही केलं तर मीही करणार नाही. त्या बापाचा नाविलाज व्हायचा, त्याला जेवावंच लागायचं. तो बळजबरी जेवायचा आणि डोळ्यातून अश्रूने म्हणायचा, जरी माझी आई मरण पावली ना, तरी मला माझ्या आईच्या रूपाने मला माझी मुलगी मिळाली. कधीच न रडणारा बाप एकच प्रसंगी रडतो, ज्यावेळेला त्याची कन्या सासराला जाते. ती सासऱ्याला जाताना आपल्या भावाकडे येते, आपल्या भावाला म्हणते, दादा मला भाऊबीजीला नाही नेण्यासाठी आलास ना तरी चालेल, रक्षाबंधनाला मला साडी नाही घेता आली ना तरी चालेल, पण 4 चौघांमध्ये माझ्या बापाची मान खाली येईल असं कधी वागू नको. असा विचार करणारी फक्त ती लेक असते महाराज. ती सासऱ्याला जाताना प्रत्येकाला बोलत असते. जर मुलीचं आणि बापाचं प्रेम पाहिजे असलं, जर तुकोबरायांचं चरित्र आपण बघितलं तर ते वैकुंठाला गेल्याच्या नंतर 3 वेळा वापस आले महाराज. किती वेळा? 3 वेळा. कशासाठी? एकदा ते आले, संतांची महाराज जगनाडे यांना वचन दिलं होतं, गारिता गोधले आमचे गुंतले वचन, त्यांना वचन दिलं होतं म्हणून ते पहिल्यांदा वैकुंठातून वापस आले. दुसऱ्यांदा कोणासाठी? निओबरायांसाठी. निओबराय आपले सद्गुरू तुकोबरायांची भेट व्हावी म्हणून तुकोबरायांचा धावा सुरू केला. तुकाराम तुकाराम आपल्या गुरुविषयी असणारी एवढी भक्ती, एवढं प्रेम पाहून जगाचे चालक मालक भगवान परमात्मा त्यांच्यावरती प्रसन्न झाले. त्यांच्या समोर येऊन उभं राहिले आणि म्हटले, निओबराय, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, आता तुला जे मागायचं ते माग. निओबराय भगवंताला म्हटलं, बघा बरं, तेव्हा भगवंत म्हणतात, अरे माझ्या सत्तेशिवाय इथलं पान देखील हलत नाही आणि तू मला विचारतोस तू कोण? भगवंत त्यावेळेला निओबराय म्हणतात, तेव्हा ठीक आहे, एवढी तुझी सत्ता असेल ना
तरी मी तुला बोलवलं नाही. तुझी सतेने रे दासी बोलावे, तुझी सतेने दासी बोलावे, तुझी सतेने दासी बोलावे, तुझी सतेने भगवंताला वापस जावं लागलं आणि शेवटी तुकोबरायांनीच येऊन निओबरायांचं समाधान केलं. आणखी शेवटीच एकदा तुकोबर आले होते. कोणासाठी? आपली कन्या भगीरथीसाठी. भगीरथीला न सांगता तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. आता भगीरथी आपल्या बाबाचा धावा करू लागली. बाबा कुठे गेले? आता कन्येचा धावा ऐकून तुकोबरांना वैकुंठातून वापस यावं लागलं. घरी आल्याच्या नंतर भगीरथी विचारते, बाबा तुम्ही कुठे गेला होतात? मला न सांगता चालला गेला होतात. जाऊ द्या, खूप लांबून आला असताल ना. त्यामुळे भगीरथीने सुंदर असा शेवायचा भात केला आणि विचार केलं, यावर जर दुधाची धार असेल तर फारच छान. म्हणून तांब्या घेऊन 2-3 घरी दूध मागण्यासाठी गेली, परंतु कोणीच दूध दिले नाही. घरी आली, तुकोबरांनी तिचा नाराज झालेला चेहरा पाहिला. तिच्याकडे गेले आणि तिला विचारलं, का ग भगीरथी काय झालं? म्हटले, काय नाही बाबा, तुमच्यासाठी शेवायचा भात केला होता आणि विचार केलं त्याच्यावर जर थोडंसं दूध असेल तर फारच छान. म्हणून 2-4 घरी दूध मागण्यासाठी गेले होते, परंतु कोणीच दूध दिले नाही हो. तुकोबरा म्हणतात, असं नाराज नाही व्हायचं, आणतो तांब्या, मी आणतो दूध. तुकोबरांनी तो तांब्या घेतला, वेलेश्वराच्या मंदिरात गेले. महादेवासमोर असणारा जो निर्जीव नंदी आहे त्याचे दूध काढून तुकोबरांनी भगीरथीचं समाधान केलं. बघा महाराज, आपल्या कन्येच्या धावामुळे तुकोबरांना वैकुंठातून वापस यावं लागलं. एवढा कन्येचा अधिकार असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आधी मी सांगितलं, तुकोबरांनी आधी कन्या तर नंतर पुत्र असा उल्लेख केला. मग पुत्र कोणासारखा असावा? सुभाषचंद्र बोसांसारखा असावा, ज्यांनी प्रतिज्ञा घेतली होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. परंतु आपले पुत्र महाराज, तुम मुझे तांबा
दो, मैं तुम्हें चुला दूंगा. बरोबर की नाही? पुत्र कोणासारखा असावा? मला छत्रपती शिवरायांसारखा असावा. त्यांनी इतकं सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं. घरातल्या आईवर आणि गोठ्यातल्या गायीवर कधीच छळ होऊ दिला नाही. आपण 19 फेब्रुवारी आली की हातात घेतो, भगवा घेतो, याच्यासोबत एक सेल्फी काढतो आणि सोशल मीडियावरती पोस्ट करतो, झालो आम्ही शिवभक्त. असेच होतो का? नाही. शिवरायांसारखी मोठी दाढी वाढून, मोठा चंद्रकोर लावून तुम्ही शिवभक्त सिद्ध होतात का? एखाद्या आई बहिणीसमोर मनात कसलाही विचार न ठेवता मान खाली घालून, नजर खाली घालून चालून दाखवा, तुम्ही सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. असं असावा महाराजपुत्र. आणि असे सात्विक कन्यापुत्र ज्या कुळामध्ये जन्म घेतात त्यांचं हरित देवाला सुद्धा वाटतं, असं तुकोबराय म्हणतात. मग तुकोबराय, तुम्ही फक्त सात्विक कन्यापुत्रच सांगताय, मग ते नेमकी काहीतरी करतात बरं? ते काहीतरी करत असतील, त्याशीच सात्विक झालेत का? नाही. ते काय करतात तुकोबराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. एक भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. ते गीता भागवताचे श्रवण करतात, तर भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करतात. कारण प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं तर गीता. गीता 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 वाचेची म्हणती, नाही पुनरावृत्ती तयार झालं. गीतेचं तत्वज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आणि तेच तत्वज्ञानाचं म्हणजे गीता आणि भागवत या दोन्हीचं ते काय करतात? श्रवण करतात. आणखीन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. मग नामस्मरणच का बरं करतात? कारण भगवंताच्या प्राप्तीच्या जी साधना आहे त्या सर्व साधनांपैकी सर्वात सोपं साधन सांगितलं आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे
सोपे जळतीला पापे जन्मांतरीचे. ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता. मग तुम्ही म्हणसाल महाराज त्या भगवंताचं नामस्मरणाने काय होईल? आपल्याला प्रत्येकाला बाल्याकोळीची गोष्ट ज्ञात आहे. तर इतकी लूटमार करायचा, आपण मुंग्या पण नसतील मारल्या इतके त्याने माणसं मारलेत महाराज. आणि तो रस्त्याने जे कोणी येईल त्याची लूटमार करायचा आणि आपल्या घरच्यांचं पोट भरायचं. मग ज्या रस्त्याने तो लूटमार करायचा, एके दिवशी त्या रस्त्याने नारद मुनींची स्वारी आली. नारायण पुढे गेला. नारद मुनींना कळालं हा आता आपल्याला लूटमार करायसाठी आलेला आहे. नारद मुनी त्याला म्हणतात, तुम्हाला लूट मार मला काहीही प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. मी तर एक साधू आहे. मग वाल्या कोणी म्हणतो ते काही असो का नसो, पण मी तुम्हाला मारणार. मग नारद मुनी म्हणतात ठीक आहे, आधी माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे. म्हटले कुठला प्रश्न? तुझे घरचे तुझ्या पुण्यामध्ये सहभागी आहेत का? म्हटले हो. मग पापामध्ये देखील आहेत का? म्हटले अहो नारद मुनी, जर पुण्यामध्ये असतील तर पापामध्येही असतील. म्हटले असं सांगू नको, घरी जा, घरच्यांना विचार आणि मग येऊन सांग. निघाला घराच्या रस्त्याने. अर्ध्या रस्त्यात गेला, वापस आला. म्हटलं हा तुम्ही मला घरी पाठवून देसान आणि इथनं पळून जातात. म्हटले अरे लागलं तर मला झाडाला बांधून ठेव, पण घरी जाऊन विचारू नये. त्याने खरंच नारद मुनींना एका झाडाला बांधलं. घरी गेला, आपल्या आईला विचारलं, काका आई तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का? त्यावेळेला आई म्हणते, अरे बाबा माझे राहिले तरी किती दिवस, थोडे दिवस सुखाने जगू दे, मी नाही होणार तुझ्या पापात सहभागी. आपल्या पत्नीकडे गेला, पत्नीने देखील नकार दिला. आपल्या मुलाकडे गेला, मुलाला विचारलं, मुलगा देखील नाही म्हटला. त्या वाल्या कोळीला पश्चाताप झाला. तर नारद मुनींना शरण गेला. नारद मुनींना म्हटला, नारद मुनी मला माझी चूक कळाली, आता मला पश्चाताप झाला, मला काहीतरी सांगा. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, मी तुला एकच गोष्ट सांगेन. म्हटले कुठली? तू फक्त राम राम नावाचा जप कर. त्याने आता इतक्या दिवस लूटमार केली, लगेच भगवंताचं नाम तोंडाला येईल का? नाही. तर राम राम नाही तर मरा मरा म्हणू लागला, तरी देवाने त्याचा स्वीकार केला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जे सात्विक कन्यापुत्र आहेत ना, ते देखील काय करतात? गीता
देवाने ज्याला हात दिले तेच हात वर करते. घेतले का हात वर? विठोबार आता आम्ही सांगायचं आधी नसतं का तुमच्याकडनं? आमच्याकडे असं नसतं बाबा. विठ्ठल असे जे काही सात्विक कन्यापुत्र आहेत हे काय करतात म्हणे? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात, गीता भागवतचं श्रवण करतात. मग काय झालं? तुकोबराय म्हणतात की असे जे काही सात्विक कन्यापुत्र आहे त्यांची सेवा मला घडावी अभंगाच्या शेवटपर्यंत.
परी माझ्या दैवा कारण नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशी जी काही सात्विक कन्यापुत्र आहे त्यांची सेवा घडण्याचं स्वप्न माझं एकदाच पूर्ण व्हावं. परंतु मला स्वप्न म्हणजे काय? डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, The dreams are not that which comes after the sleep. The dreams are not that which comes after the sleep. The dreams are that which not gives to sleep only. स्वप्न ती नसतात जी झोपल्यानंतर येतात. अरे स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. विठ्ठल. माझं प्रत्येक तरुण पिढी जे माझ्यासारखी विद्यार्थी लेवलला आहेत, स्टुडंट
आयुष्यात भेटणार नाही. आता हे बाप आजी बसलेले आहेत, त्या म्हटल्या मला इंजिनियर व्हायचं, त्या होऊ शकतील का? बाबा म्हटले मला पायलट व्हायचं, होऊ शकतील का? असंच एक बाबा रस्त्याने चालले होते, म्हटले मला इंग्रजी शिकायची. गेले ट्युशनच्या सरांकडे, सरांना म्हटले सर मला इंग्रजी शिकायची. सरांनी बाबाकडे जरा नीट बघितलं, म्हटलं बाबा तुमचं वय बघा, आता कुठे इंग्रजी शिकणार? म्हटले तुला काय करायचं शिकव मला. सर म्हटले आपल्याला यशस्वी घेणार, बरोबर की नाही? मग सर म्हटले ठीक आहे बाबा शिकवतो. बाबा पहिल्या दिवशी आले, बाबाला शब्द दिला यस. दुसऱ्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी शब्द दिला नो, आणि तिसऱ्या दिवशी आले शब्द दिला थँक्यू. बाबा चौथ्या दिवशी आले, बाबाला विचारले बाबा शब्दपाठ झाले का? बाबा म्हटले मग. म्हटले सांगा. यस नो थँक्यू झाले. सर म्हटले बाबा शिकले ना तुम्ही इंग्रजी? म्हटले खरं? म्हटले मग आता तुम्ही इथं कुठेतरी वापर करत जा म्हणे. मग बाबाला आता आनंद झाला होता, आणि बाबा ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्यात एका घरामध्ये चोरी झालेली होती. आता इतके सारे पोलीस तिथे होते, सर्व एवढी मोठी मंडळी जमा होती. आता बाबाला आनंद झालेला होता, बाबा चालले मस्त आनंदित नाचत नाचत. तेवढाच एक पोलीस पुढे आला. पोलिसांनी विचारलं का बाबा इथं चोरी झालेली आहे का? तुम्ही चोरी झालेली आहे, तुम्ही चोरी होताना बघितली का? बाबा म्हटले यस. आता तर पोलिसाला वाटले बाबा आपल्याला काहीतरी सांगतील. बाबा म्हणते मग ते पोलीस म्हटले काहीतरी सांगा. बाबा म्हटले नो. आता त्या पोलिसाला आला राग, पोलिसाने दिली बाबांनी शांत बसवलं. बाबा म्हटले थँक्यू त्यामुळे महाराज हे आपलं शिकायचं वय आत्ताच शिकून घ्या, नंतर आपल्याला शिकायला कोणी काही म्हणजे कोणी म्हणणार नाही जा परत शाळेत जा, परत अभ्यास कर, परत ABCD लिही, असं कोणी परत म्हणणार नाही. त्यामुळे आत्ताच शिकून घ्या. आणि जाता जाता प्रत्येकाला सांगून जाईल की झाडं लावा. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 1 लाख रुपये त्या ऑक्सिजन सिलेंडर साठी घालण्याऐवजी त्या 1 लाख रुपयाची झाडं लावा. त्या 1 लाख रुपयाच्या झाडामध्ये 1 लाख जणांचा जीव वाचेल महाराज. एवढं त्या झाडामध्ये ताकद आहे. ऑक्सिजनची सध्या खूप गरज आहे. आता मागे हैदराबाद मध्ये ते कुठली तरी 400 एकर मध्ये असलेलं हिरवगार जंगल कापलं महाराज. कशासाठी म्हणे तर IT पार्क बनवायचंय. IT पार्क इम्पॉर्टंट आहे का हिरवगार जंगल? झाडाची खूप गरज आहे महाराज. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा. आपले पूर्वज आपल्याला किती दिवसापासून सांगतायत की झाडे लावा, झाडे जगवा. खरंच झाडाची खूप गरज आहे. निसर्गच आपलं खरं घर आहे, त्याच्याशी छळ करू नका. विठ्ठल तुकाराम महाराज अभंगामध्ये काय म्हटले आज की आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. मग ज्या कुळामध्ये सात्विक मुलगा किंवा मुलगी जन्माला येते त्याच्या पुत्राचा हरिक किंवा कन्याचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. आणि हे सात्विक असणारे कन्यापुत्र नेमके काय करतात तर गीता भागवताचे श्रवण आणि भगवान परमात्म्याचं खंड चिंतन करतात. आणि अशा सात्विकची कन्यापुत्र आहे त्यांची सेवा मला भेटावी असं तुकोबराज या अभंगामध्ये म्हणतात. आज मी माझ्या बोबड्या वाणीतून या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माफी असावी. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांना दुसरी समजा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजा, ज्यांना 3 असतील त्यांनी 4थी समजा, ज्यांना काहीच नसेल त्यांनी पदरात घेऊन टाका. आज झालेली कीर्तन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर मावली
सर्वांनी खाली बसून घ्या.